आता आमच्याकडे काय तेवढे पैसे नाही आहेत, आम्हाला काही तेवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांच्याकडे घबाड आहे ते ओपन होईल. ते मग ते पैसे आल्यानंतर काय करणार आहे मोदी सरकार, हा मोठा प्रश्न आहे. ते वाटणार आहेत का, 15-15 लाख देणार होते ते मिळणार आहेत का? मी सकाळपासून जे काय कलेक्शन केलं आहे मला काय माहीतच नव्हतं, तर मी कॅशच घेतली आहे, तर मला ते बँकेत देऊन जाणं आहे. पण ज्यांच्याकडे अतिशय असतील, आमच्याकडे काय त्याचा प्रूफ असतो की आम्ही बिझनेस केला तर आम्ही भरू शकतो, आम्हाला काय त्याचा प्रॉब्लेम नाही. पण पुढे समजा 100च्या नोट तर ते कॅरी करून बँकेला जायचं हे सगळं रिस्कीच आहेत ना. आता एखादा गरीब जर असतो त्याच्याकडे पण 500 रुपये असतात कमीत कमी. आता कोणाची मोलमजुरी जरी करणार असेल तर त्याच्याकडे 500 रुपये, ती एकदम बंद केली नोट. आणि तो जर आला कुठल्या दुकानात त्याला धान्य घ्यायचं आहे 500 रुपये आणि ते वाण्याने घेतलं नाही, मग त्या दिवशी काय उपाशी राहील का? त्यासाठी ते निर्णय चुकीचा आहे. हे मोदी सरकार जे आहे ना, यांनी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काळं धन मी बाहेरून आणीन, जे बाहेर पडलेलं आहे ते सांगितलेलं. आणि हा लोकांना त्रास देण्याचा थाट आहे. 50 दिवस दिले आहेत पण गरिबाकडे पैसे आहेत, उद्या बँका बंद ठेवल्यात, 500 रुपये तो कुठून आणणार, कसे काय करणार? काळा धन बाहेर तर आणत नाही आहे, पण लोकांना, इथल्या लोकांना त्रास देतात, हे आहे, बाकी काही नाही. आणि हे करतो आहे हे चांगलंसुद्धा आहे पण ते वाईटसुद्धा आहे. निर्णय चांगला आहे, असाच आधीच घ्यायला पाहिजे होता. पण एकच गोष्ट आहे की ज्या प्रकारे निर्णय घेतल्यानंतर किंवा तो घेताना एवढाच विचार करायला पाहिजे होता की तो तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे आणि वेळ मात्र कमी दिली तरी चालेल, कारण सामान्य ज्यांचा कामाचा पैसा आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझी रेंजच तशी 1000च्या वरती जाते, त्यामुळे प्रत्येक माणूस तर थोडंच हे करणार की तो 1000 रुपयेच म्हणजे कॅरी करायला पण बरं पडते. आणि छोट्या छोट्या नोटी कॅरी करणं म्हणजे खूपच म्हणजे रिस्क आहे. म्हणजे तर कुठे कसं सांभाळणार, काय करणार, त्यामुळे 1000च्या नोटा बंद होणं आम्हाला त्रास होणार आहे. नाही, काळा पैसा बाहेर तसा येऊ शकत नाही. ह्या 500 नोटा आणि 1000 नोटा बंद करून येऊ शकत नाही. कारण काय, आज आम्ही ते ATM मधनं काढतो पैसे, तेव्हा 500-1000 नोटा येत आहेत. लोकांना काहीतरी वेळ दिला पाहिजे सरकारने की पैसे बँकेत जमा करा तुम्ही, आणि बँकेचं तुम्ही तेवढे पैसे 100 रुपयाचे कॅश घ्या. तर तुम्ही लोकांना वेळच दिला नाही तर लोक काय, आता मी सुद्धा मगाशी पैसे काढले बँकेतून, अभ्युदय बँकेतून, मला 1000चे आणि 500 नोटा आलेले आहेत. आणि हे आता काळा पैसा बंद करा, ठीक आहे, काळा पैसा बंद करा, पण जो ज्यांच्याकडे पैसा आता आहे तो तर तुम्ही गव्हर्नमेंट जमा करून घ्यायला पाहिजेत.